किती टायर मोजायचे का? 2,000 years later. हे पण छान आहे. काय आहे? हे आपल्यासारखे दिसू शकतात. ये ना ये हा कर ना त्याच्यासारखं कर ना. काय केलं त्यांनी? अरे रोली इथंच ठेवून गेलेत कॅमेरा का? बघ हो भाई आपल्याला फुकट सेटअप मिळाला. तसंही आपल्याला खूप दिवसात एकत्र ऍक्टिंग करायला मिळाली. ए हो करून आ, टाकायचं. किती दिवस नाही गेलं रे कॅमेरावर. कलाकार चर्चा विथ पार्थ अँड रितिका. तर तुम्हाला जसं की तुम्ही बघू शकता की इथे आम्ही खूप मस्त सेटअप केलेला आहे. हो आणि इकडे आमचे काय म्हणतात त्याला आम्ही आमचे इलस्ट्रेशन्स करून लावत. अरे Oh my God! मग- काय शब्द सुचलाय. तू काही इंग्लिश वाचन वगैरे करतेस का सध्या? सो आम्ही हे केले नवीन एक शो सुरू केलेला आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर पण आपले गेस्ट कोण? बी गेस्ट होतो तुझा माझा गेस्ट तू. का? ओ हॅलो कृतिका. ओ हॅलो. अरे यार. हे काय चालू आहे? तुम्ही येतच नव्हता तर आम्ही म्हटलं की आमच्या शो मध्ये तुमचं स्वागत करतो आम्ही. चला काही नाहीये येणारच होतो जस्ट होत पण नाही आलं. आमच्यामध्ये पण आहेत होस्टिंग स्किल्स. अर्थात आहेत इथे एक्झॅक्टली. नाही चालणार. इथे आम्ही दोघे होस्ट आहोत. इथे नाही चालणार. इथे नाही चालणार. अरे मॅच होतो हे बघ. हो नाही आम्ही पण होतो. आम्ही होतोय. हे बघा. नाही नाही हिचा चेहरा माझ्यासारखा आहे. हा आणि ह्याचा स्वॅग हे माझा. सगळं ना तुझ्यामुळे झालं, कळलं का? मी म्हणत होते तुला की लवकर चल, तूच उशीर करत होतास, तुलाच भांडायचं होतं. मग हे असं आपलं बरं आपलं असं काही तर ठीक आहे. आम्ही आता ऐक, आता आपण एकत्र येऊन आपला शो परत हातात घेऊयात. नाही असं काही नाही होणार आहे. आता आम्ही तुमचा शो ऑलरेडी घेतलेलं आहे. नाही असं काही नाही. अरे यार ए नाही 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 अरे हे तर एक तर हे घेऊन जाईल माझ्या घरी. नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे कलाकार चर्चा. मी रोहित. आणि मी संस्कृती. आणि आज आपल्याकडे तुम्हाला माहितीच आहे कोण आलंय, तर मी स्वतःच इंट्रोडक्शन दिलेलं आहे ऑलरेडी. पार्थ आणि रितिका. ते बोलत नाहीत आपल्याशी, ते बोलणार नाही. दिस इज नॉट फेअर यार. आम्हाला करायचं होतं होस्ट. तुम्ही भांडत बसला. आम्ही करत होतो चांगलं. आलो ना आम्ही आता, मग सर नाही. प्लीज रितिका जाऊ दे आता आलोच होते. करायचं ठीक आहे, आता काय आम्ही छान दिसतो या शो वरती तर. ओई शपथ. चाललो मी. ऐकलं का काय म्हणतो? नाही नाही हे समजाव ना, समजाव ना. तू समजाव ना, तुझं कुठे आलंय. तूच बोललास. तिला का सांगतो? ओके, ठीक आहे. जोक्स अपार्ट. जोक सपाट. तसं आपण तर आपण ओके हा ठीक आहे, तुमच्या दोघांचं स्वागत आहे कलाकार चर्चामध्ये. थँक्यू. आणि तुमचंही स्वागत आहे तुमच्याच शो मध्ये. पहिल्यांदा कोणीतरी आमच्या शो मध्ये आमचं स्वागत केलंय. खूप भारी. नाही तर कसं वाटतंय तुम्हाला कलाकार चर्चाच्या शो वरती येऊन? तुझ्याकडे डोळे तू बोल ना. नाही मला खूप भारी वाटतं. एकतर तुमचा हा सेटअप खूपच कमाल आहे. म्हणजे तू मला फोन केला होतास ना संस्कृती, की आम्ही असं शो करतोय तर आपण भेटूयात. तर मी अर्थात काहीच प्रश्न नाही विचारले आणि म्हटलं की करूयात. यांनी पण सेम केलं. Yes. पण आम्ही असं अजिबात एक्सपेक्ट नव्हतं केलं की तुम्ही एवढं प्रो. आणि यांचा सेटअप वगैरे खूप भारी आहे. यांचे कॅमेराज, यांची पूर्ण टीम, तुमचं टायटल सॉन्ग ते तर खूपच. अरे हो 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 So, खूप छान वाटतं आणि वी आर Thank व्हेरी you. एक्सायटेड. प्लस आम्हाला हे पण कळलंय की आमच्यावरती काहीतरी गेम पडणार आहे. त्यामुळे ते तर पडणार आहे, तर पुढे हळूहळू आम्ही रिव्हील करू. करेक्ट. येस. आणि असं खूप फ्रेश लुक आहे सगळ्याचा. फार भारी थँक्यू वाटतंय. थँक्यू सो मच. तुम्ही जशी सगळ्यांची मजा घेता तशी आज आम्ही तुमची मजा घेणार घेणार आहोत. कमाल. सांगून घेतायत. कर्म आहे हा. But छान वाटलं तुम्ही आलात. आम्हाला पण खूप छान वाटलं तुम्ही आम्ही आलो. हा. बोलवलं. ओके,
सो स्टार्ट करूयात आपल्या गप्पांना. येस, फर्स्ट थिंग्स फर्स्ट. आम्हाला सगळ्यांनाच असं असतं प्रश्न की स्टार्ट कसा झाला तुमचा. सो तुम्ही दोघंही काय सांगाल, तुमची सुरुवात कशी झाली ऍक्टिंगची? बिकॉज तुम्ही खूपच लहान होता जेव्हा तुम्ही पडद्यावरती आलात, मोठ्या स्क्रीनवरती आलात. फिल्म्स पासूनच तुम्ही दोघांनी स्टार्ट केलंय. सो कसा होती तुमची एकूण जर्नी आणि काय सांगा? मी नाटकातनं सुरू केलेलं, सो अजून पण करतो. तर मी पहिलं नाटक केलं होतं 5वीत असताना 3 चाकी आभाळ नावाचं. तर त्यात मी छोटा डॉन अशी त्यातली माझी भूमिका होती. तर ते बघायला डिरेक्टर वगैरे आलेले, मग त्यांनी काही मुलांच्या ऑडिशन्स वगैरे घेतल्या. ओके. आणि मग फायनली ती पहिली फिल्म केली होती खालती डोकं वर पाय. सो ऍक्च्युली ती माझी पहिली फिल्म आणि माझ्या पहिल्या फिल्म मध्येच रितिका होती. आणि तिची ती तिसरी होती. छोटा रोल करत होते मी. आणि हे मी लीडच होतो. स्टार होते. काही नाही. हा, मला म्हणजे हिला जर 4 स्टेप असतील डान्स मध्ये, मला 4.5 होत्या. सिनियर 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 होत आहे. आणि मग त्याच्या पुढे तर तो स्टारच झाला अर्थात. स्टार तर पहिल्या फिल्म पासूनच झाला त्याच्या. सॉरी आपलं हंबल व्हायचं. हंबल अँड हो, मॉडेस्ट. मला फार मी थोडं ट्रुथफुल अजून, थोडं अजून मिळालं. वाटलं नव्हतं एवढं नको. पण नाही. सो नंतर पण नाटक वगैरे कंटिन्यू केलंच. आणि ते आमचं म्हणजे अशी खूप नॉर्मल प्रोसेस आहे की नाटकांना डिरेक्टर्स यायचे, मग ते ऑडिशन्स घ्यायचे, सिलेक्ट त्यातनं जे होतील ते व्हायचे. माझा रिलीज व्हायचा पहिला सिनेमा तुकाराम होता. आणि मग त्याच्यानंतर मग भूतनाथ झाला, किल्ला झाला. सगळं सुरुवात बेसिकली नाटकातनं अशी झालेली. आणि पहिलाच इकडं नारळ फुटल्यामुळे मला वाटतं की जे काही यश मिळालेलं आहे ते आहे. खूप छान यश मिळालेलं आहे आणि ते पण आम्ही बघतोय अजून पण. माझी पण सुरुवात नाटकांपासूनच झाली होती. फक्त मी 6 वर्षांची असल्यापासून नाटकात काम करायचे. वाव. 6 वर्षात असताना लोक पहिलीत पण नाही, ज्युनियर केजीला जातात. पहिलीत जातात. तेव्हापासून तू ऍक्टिंग करायला लागली. पहिलीत काय म्हणजे झालं असं की माझ्या आईने एका थिएटर वर्कशॉपला मला थिएटर वर्कशॉप नाही, स्वाती उपाध्ये म्हणून आहे, तर त्या समर कॅम्प घ्यायच्या लहान मुलांचा. तर माझ्या आईने मला लहान मुलांच्या स्वाती उपाध्याय गप्पना माझ्या आईने मला तिकडे टाकलं. आणि अभिषेक पण होता तिकडे. अभिषेक आपले डिरेक्टर आहेत. सो तो पण होता तिकडे. कधीपासून सहन करतो तो. तो उशिरा जॉईन झाला होता. मी सिनियर आहे. ओके. ती सिनियर आहे, ठीक आहे. तर मग तिथपासून बालनाटकांमध्ये मी काम करायला लागले. आणि मग सिरियल मध्ये काम केलं. पहिली सिरियल मध्ये काम केलं. 4 सिरियल केल्यात चाइल्ड ऍक्टर. कोणत्या होत्या त्या? चाइल्ड ऍक्टर म्हणून गुंतता हृदय हे, बेदुणे 10, गुंडा पुरुष देव आणि डब्बा गुल, जिकडे पण अभिषेक होता. हो, डब्बा गुल मध्ये होता. त्यानंतर काही फिल्म्स मध्ये काम केलं. पण मेन सुरुवात नाटकांपासूनच झाली. आणि आता पण नाटकं सुरूच आहेत. तशीवाली नाटकं नाही, ठीक आहे. तशीवाली नाटक आम्हाला बॅक कॅमेरा माहिती आहे, ठीक आहे. ऑन कॅमेरा नको, पण ठीक आहे. पहिलीत असताना म्हणजे काहीच नसतं कळत आपल्याला. तू कसं काय कॅमेराला फेस केलंस किंवा कशी ऍक्टिंग केलीस, तुला काय कळत होतं तेव्हा? काय मला ऑनेस्टली एवढंच कळत होतं की आपण असं लोकांसमोर जातो आणि एक आपण जनरल जे वावरत असतो त्यापेक्षा एक वेगळी काहीतरी एनर्जी आणतो आणि आपण परफॉर्म करतो, ज्यावर लोक हसतात, मग नंतर टाळ्या वाजवतात किंवा एंगेज होऊन आपलं ऐकत असतात. सो मला एवढंच कळायचं आणि मग मी तेवढंच करायचं. आणि तेव्हा असं होतं की माझा आवाज खूप खणखणीत होता. आणि त्यामुळे मला तेव्हा ऍक्टिंग म्हणजे माझ्यासाठी तेच होतं की खणखणीत आवाजात बोलायचं, भाषा चांगली वगैरे, असं हेच होतं ऍक्टिंग म्हणजे तेव्हा. सो एवढंच कळायचं, तेवढंच. सो बेसिकली फिल्म मध्ये जर यायचं असेल तर नाटक खूप इम्पॉर्टंट आहे, असं काय म्हणता येईल तुम्हाला त्यावर? गरजेचं असं नाही, पण असेल तर चांगलं आहे. म्हणजे हेल्प करतं खूपच. नाटकात आला असाल तर मग त्यांनी म्हणजे मदत नक्कीच खूप होते. नक्कीच. पण तो फॉर्म्युला नाही की नाटकच केलं असेल तर फिल्म करू शकता, असं काही नाही. बट एकदा जर नाटक केलं तर फिल्म म्हणजे इझिली वर्क करू शकतात फिल्म्स मध्ये. असं पण नाहीये, असं डेफिनेटली नाहीये. कारण म्हणजे आपण थोडं वेगळं पण काम करतो नाटकात. आणि बऱ्याचदा कॅमेरा समोर गेल्यावर ते थोडंसं अनलन पण करावं लागतं. बट नाटक आणि फिल्म्स मध्ये काय वेगवेगळा फरक असेल? जर अगर एखादा आर्टिस्ट नाटकच करत असेल, त्याला फिल्म करायला लावलं, आणि एखादा फिल्म आर्टिस्टला नाटक करायला लावलं, तर काय डिफरन्स, दोघांना काय फेस करावं लागेल?
मला वाटतं बऱ्याच गोष्टी आहेत. एकतर मला सगळ्यात महत्वाचं असं वाटतं की जो लेसन मी असा ह्याच सगळ्या प्रवासात शिकलो की सगळ्यात मोठा फायदा फिल्मचा आहे की कॅमेरा तुमचं मन टिपतो तुमच्या डोळ्यातनं, की तुमच्या ऍक्च्युअल आतमध्ये काय चाललंय मनामध्ये तुमच्या डोळ्यात क्लिअर दिसतं आणि ते कॅमेरा पकडतो. वेगळ्या स्टेजवर ते होत नाहीत. खूप सोपं याचं बायफर्केशन हेच होईल की स्टेजवर तुम्ही एक्सटर्नली सगळं दाखवत असता तुमचं आणि कॅमेऱ्यासमोर तुम्ही जितकं इंटरनल कराल तितकं ते ट्रुथफुल आणि चांगलं होणार आहे. सो जर तुम्ही सिनेमातल्या माणसाला स्टेजवर ज्यांनी फक्त सिनेमा केला असलं तुम्ही स्टेजवर आणलं तर मे बी पहिल्याच लाईनीपर्यंत त्याचा अभिनयाचा इम्पॅक्ट जाईल, बसलेल्या मागेपर्यंत जाणार नाही तेवढं, शेवटपर्यंत पोहोचायला पाहिजे त्याचा अभिनय. हा तर तेवढा पोहोचणार नाही. पण म्हणून तो घाण करतोय असं नाही, तर ती पद्धतच वेगळी आहे. आणि मे बी ज्याला तुम्ही नाटक थिएटर आर्टिस्टला तुम्ही अचानक कॅमेरा समोर आणलं तर मे बी फ्रेमच्या बाहेरच सगळे हे करून अभिनय संपून तो आतमध्ये एक्स्ट्रा होईल तो. ते एक्सटर्नल असतं सगळं. सो असं होऊ शकेल असं मला वाटतं. आणि ते दोन्ही टेक्निक्स अर्थातच वेगवेगळे आहेत. तुम्ही एवढ्या लहानपणा पहिलीत आणि पाचवीत म्हणजे मला आठवत पण नाही मी काय करत होते. पण तुम्ही एवढ्या लहानपणापासून करताय तर तुम्ही जेव्हा परत शाळेत जायचंय ऍक्टिंग वगैरे करून फिल्म वगैरे करून परत शाळेत जायचं तेव्हा तुम्हाला काय वेगळी ट्रीटमेंट मिळाली का? म्हणजे मुली अशा की अरे ही फिल्म केलीये, अरे बापरे ही तर फेमस झाली, हा फेमस झालाय. खूप झालं तर सगळ्या मुली स्कूल मधल्या याच्याच मागे. याच्या स्कूलमध्ये मुलीच नव्हत्या. अरे 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 ओनली बॉईज स्कूल. ट्रॅजेडी. पण मुली अहिल्यादेवी होती ना समोर. अरे सांगणार ना. अरे अरे सांगेल सगळं. काय वेगळी ट्रीटमेंट मिळाली तुम्हाला? मला अशी काही वेगळी ट्रीटमेंट नाही मिळाली कारण माझं स्कूलमध्ये असताना माझं कोणतंच काम असं फेमस नव्हतं झालं किंवा असं हिट नव्हतं झालं कोणतंच काम. मी जस्ट काम करत होते माझं म्हणजे एक बेसिक टीचर्सना माहिती होतं की आता ही सिरियल मध्ये दिसते आणि असं. पण मुलांसाठी काहीच वेगळं नव्हतं आणि म्हणजे मी खूप हॅपी आहे की ते तसं होतं कारण मला कुठलीच वेगळी ट्रीटमेंट एक्सपेक्टेड पण नव्हती आणि मला कुठलीच वेगळी ट्रीटमेंट मिळायची नाही घरून किंवा शाळेत कुठूनच. म्हणजे मला उलट ओरडाच पडायचा जास्त होमवर्क कम्प्लीट नाही केल्यावर. पण ह्याला मला हा तर खूप लहानपणीच तुझ्या फिल्म्स खूप खूप चांगल्या आणि खूप मोठ्या लोकांबरोबर फिल्म्स केल्या. मग तुला काही अशी वेगळी ट्रीटमेंट? हो रितिका. सो ऍक्च्युली येत आहे थोडं जात आहे तिकडे. मला असं वाटतं थोड्या वेळाने तेच आम्हाला प्रश्न विचारते. अरे मला आता म्हणजे हे चांगलं हे वाटतं की ते म्हणजे ते इमिजिएट बाहेर आलं सगळं जे केलं होतं काम ते. आणि मग वाईट असं वाटतं की मुली नव्हत्या शाळेमध्ये. कारण अरे हरामखोर असतात रे पोरतला म्हणजे काय करतात. सो तेव्हा व्हायचं असं की एकतर पहिला तुकाराम वगैरे आला होता. अरे यार वाह्यात पोरं तुकाराम आला होता. तर तेव्हा मला आठवतंय एकाने माझ्या वर्गातल्या विचारलं ए स्टोरी काय तुकारामची स्टोरी काय. माझ्या बाजूला जो बसायचा ना तो म्हणला टायटॅनिक तुकारामची स्टोरी. आणि तो विचारतोय तुकारामची स्टोरी काय. अरे पण असं पडू शकतो प्रश्न. हा बघ ना पण हा म्हणतो टायटॅनिक आहे. पण पोरासाठी किती वेगळं ना की अरे बापरे यांनी फिल्म केली आहे किंवा हे किती एक वेगळं जग असेल त्यांच्यासाठी की हा काहीतरी वेगळंच करतोय आपण. करेक्ट. पण मग एक्झॅक्टली ते तसंच रिॲक्ट करायचे एलियन आल्यासारखं तेच करायचे. आणि मग 9वीत म्हणजे भूतनाथ आणि त्याच्यानंतर तर म्हणजे फार त्यांना हेच म्हणजे मग तर रिस्पेक्ट वाढला होता. भूतनाथ ते सगळं रिलाइज झालं आणि मी आलो तर करेक्ट हेच मला एक्सपेक्टेड होतं की यार जरा की हा यार पार्थ ये इकडे बस नका इथे बस वगैरे करतील. पोरं बसवायची फोन ना बच्चनला ना हे चालायचं. हा त्यांनी खूप त्रास दिला. मग त्याच्यानंतर ते नॅशनल अवॉर्ड मिळालेला. सो तो ते माधव वझेन नंतर पुण्यामध्ये चाइल्ड आर्टिस्ट म्हणून पहिल्यांदा मिळाला आणि ते पण आमच्याच शाळेचे होते. तर त्यामुळे मग ते कव्हर करायला खूप मीडिया आली आणि सगळं झालं. तर त्याच्यामध्ये काय झालेलं मला सांगितलेलं की सगळी अख्खी शाळा म्हणजे 2200 मुलं बसवलेली त्या आमच्या चौकामध्ये आणि मला मागणं वॉक करत पूर्ण पुढे यायचं. म्हणलं तुम्ही मला हे सांगताय मला माहितीये काय करायचंय तर काय होणार आहे मला माहिती किंवा चालताना काय होणार आहे. अरे हो आणि मागणं रे आणि मागे मी स्वतः बसलोय मागे मला माहितीये काय करायचं मी मागे बसून.
अशी इतकी फाटलेली, सकाळ लोकमत वगैरे कॅमेरे लावून बसलेत आणि मी फाटलेली की यार यांच्या मधनं चालायचं म्हणजे, आणि तेच झालं. मी चालतोय, पॅन्टच ओढतायत वगैरे करतायत, खूप स्ट्रगल करत आलो. सो असा माझा एक्सपिरियन्स होता सगळं केलं. बट असं तुम्हाला कधी टीचर्सने तुमच्या असं थोडे वेगळे असं नाही का, थोडा फ्री हँड दिलाय का, हा तुझा होमवर्क नंतर आला तरी चालेल किंवा थोडं हे झालं तरी चालेल, असं ऐकलंय मी. युजली जे असे स्टार्स असतात शाळेमध्ये त्यांना थोडीशी अशी वेगळी ट्रीटमेंट मिळते म्हणजे टीचर्स कडनं. तर पोरं तर झालंच, पण टीचर्स कडनं काय होती का अशी? पोरांकडून तर असं कधीच काही वेगळी ट्रीटमेंट मिळाली नाही, पण आमच्या प्रिन्सिपल होत्या. तर 10वीत मी एक सिनेमा शूट करत होते, त्यासाठी माझी आई गेली होती सुट्टी मागायला. तर आई म्हणाली एवढ्या वेळ 1 महिना शूट असणार आहे वगैरे वगैरे. तर आमच्या प्रिन्सिपल आईला म्हणाल्या की हो ठीक आहे, तिला काय तसं ह्याच्यातच करिअर करायचंय, तिला 40% मिळाले तरी पुरेसं आहे असं म्हणाले. तेव्हाच का विचार तेव्हाच का म्हणजे काय? अरे नाही मी ठीक आहे नाही. हा काहीतरी आहे पटकन काय हा मुद्दा काय? नाही, हे बॉईज 1च्या वेळेच आहे का? अच्छा, स्लॅमबुकच्या वेळेच आहे. मी 10वीत शूट केला होता स्लॅमबुक. मला तू बॉईज 1ला 10वीत वाटायची. तेव्हा मी 11वीत होते, 10वी जस्ट झाली होती. हा तेच म्हटलं. त्यांनी म्हणजे इन्सल्टच केला. 40% मिळाले तरी चालतील. हो ना, आणि मला नंतर चांगले पर्सेंट मिळाले होते. किती मिळाले तुला? असं तू ही विचारते म्हणून सांगते, माझं मी नाही सांगत आहे. 92. तुला किती होते 10वीला? नाही ठीक आहे ना. किती होते? मलाही कमी होते. पुढे मागे असं माझा तराजू बरोबर इक्वलच होता. किती होते? माझा इक्वल माझा 62. बापरे, 92, 62 ठीक आहे. नाही पण खरंच ना. ऑनेस्टली हो रे, तुझा 9 मिनिटं केलं, संपलं माझं झालं. हो, आणि मार्कांवरून थोडीच ना इंटेलिजन्स ठरते. मार्क्स वरनं काय? म्हणूनच त्या म्हटल्या, पण तरी हे खूपच कमी होते. बट तुम्ही सगळं हे रुटीन शेड्यूल सगळं मॅनेज करून स्टडीज पण मॅनेज केला, अभ्यास पण कसा मॅनेज केला तुम्ही? काय सेटवरती पुस्तकं वगैरे घेऊन अभ्यास केलाय का कधी की अरे पेपर आहे माझा, परत गेल्यावर गर्ल्स असतात नाही का, मी अभ्यास करते, मला अभ्यास करायचा. गर्ल्स असतात, बॉईज पण करतात. नाही, बॉईज नाही करत. गर्ल्स आणि बॉईजला ऍक्च्युली टेन्शनच नसतं ना. यांचं सतत एक वेगळंच त्यांना सुरू होत माहितीच असतं. हो रे, काहीतरी. आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू का? नको आपण हेच विचारूया, ठीक आहे. तू असा कधी अभ्यास केलाय का सेट वरती? हेच ठीक आहे. सेटवर केला अभ्यास, येस. पण मी नेहमी अभ्यास असा एक 20-25 दिवस आधीच सुरू केलाय, त्याच्या आधी कधीच नाही. तू कधी आदल्या दिवशी रात्री हा मी असे 20-25 मिनिटं आधी वगैरे 20-25 मिनिटं आधी लगेच बाहेर जाऊन 2 ते मिनिटात कसं लक्षात राहतंय 20-25 मिनिटं आधी? उलट ते करेक्ट लक्षात राहतं. हा आधी केलेलं विसरून जातो. माझं असं होतंय, मी असं महिनाभर आधी वगैरे स्टार्ट करायचं. म्हणजे मी स्कॉलर स्टुडंट शेवटीपासून अभ्यास चालू करायचे का? नाही, पहिल्यापासून असं ना, शेवटीपासून आल्यानंतर मग स्टार्टिंगचं लक्षात राहील. कारण एक्झामच्या पेपर मध्ये स्टार्टिंगच्या धड्यापासून क्वेश्चन येतात ना, हा, तसं मे बी असू शकतं. स्मार्ट यु नो. तसं बट रितिका पण स्कॉलर आहे म्हणजे स्कॉलरच आहे ना ते काय. तेवढे सगळ्यांनाच असतात. अरे. सगळे बँड तेवढे सगळ्यांना नसतात. 92 खूप. अरे पण मला तरी सुद्धा फर्ग्युसन मध्ये ऍडमिशन नाही मिळाली, ते बरंच झालं. सेम मलाही नाही. पण तू अप्लाय का केलं होतंस? म्हणजे खरंच अरे, एवढा खाली नाहीच येणार कट. कॉन्फिडन्स. एवढ्या 93 का 94 ला क्लोज झाला होता. थोडक्यात गेलं पण ठीक आहे, आय एम हॅपी. माझं. हा, तुझं थोडक्यात गेलं. तू पण एसपी मध्ये, पण आपल्यामध्ये काहीच डिफरन्स नाही बघ. मी पण एसपी मध्ये आले, तू पण एसपी मध्ये आला, ही पण एसपी मध्ये आली. अरे वा. तर तुम्ही पहिले म्हणजे फिल्म मध्ये पण एकत्र भेटले, मग कॉलेज पण एकत्र, तेव्हापासून तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये होते की अचानक कॉलेजमध्ये भेट झाली असं? हा, ह्याची स्टोरी आहे. स्टोरी नाही म्हणजे मला आठवतंय 5वीत आमची भेट झाली होती तेव्हा. अरे हा, त्याच्यानंतर झालेली ना आमची खुन्नस झालेली एकदा नंतर. हो, स्ट्रीट प्ले. हा, खुन्नस वगैरे काय माझ्या डोक्यात असं काही नव्हतं. हे सगळं ह्यांच्या पोरांच्या डोक्यात माहिती ना कसं काय काय सुरू असतं, त्यामुळे ह्यांच्या डोक्यात सगळं हे चालू होतं. काय झालं त्यावेळेस? 6वीत ना? हा, 7वीत. मी 7वीत होते, तू 8वीत 8वीत होतो. हा, तो मग एक स्ट्रीट प्ले कॉम्पिटिशन होती पुण्यामध्ये, रोटरी क्लब कडनं होती त्या, मला आठवतं. सो तर त्याच्यामध्ये आमची शाळा आणि यांची शाळा दोन्ही पार्टिसिपेट झालेल्या. SPM ना, SPM आणि रमणबाग, म्हणजे बाकी अर्थात होत्या. सो
दोनच महत्वाच्यात आत्ता. तर मग आमची ती कॉम्पिटिशन वगैरे झाली. आम्ही बसलेलो आणि आम्हाला दिसलं की ह्यांची SPM ची रांग बसली, आम्ही इकडे बसलोय. आणि तेव्हा ओळखलं होतं की रितिका पण त्याच्यामध्ये, कारण आधी काम केलं होतं. सो तेवढं. आणि तुला पण माहित होतं ना की आम्ही नव्हतं ओळखलं. खुन्नस कशावरून झाली हे काय सांगतोय? ते सांगतो. सो मला आठवतंय कारण व्यवस्थित. हा, काय झालं होतं ते ना, तुला आणि मला same आठवतं. तू सांग. एकदा याला हळूच डिस्कस करून घ्या. सेम स्टोरी आहे, वेगळी वेगळी स्टोरी. तर ना त्याचं असं झालं की सगळं यांना मिळत होतं. म्हणजे यांना आय थिंक बेस्ट प्ले मिळालं आणि अजून 1-2 डिरेक्शन वगैरे असे 2-3 काहीतरी मिळत होतं. आणि आम्ही आपले बसून बघतोय, आपल्या काहीच नाही होतं, काहीच घडत नाहीये. आणि बेस्ट ॲक्टर मिळालं मला. मी उठलो, मला पहिला अवॉर्ड होता तो. मी घेतला, वर गेलो, अवॉर्ड वगैरे घेतला. आणि ना इकडं आमची लाईन बसते ना राईट साईडला, तर मी इथनं आलो आणि मग आमच्या इकडे, आमच्या राईटला म्हणजे लेफ्टला ह्यांची लाईन बसली. सो मी अवॉर्ड रिसीव्ह करून परत असं आमच्या लाईनकडे जाणं एक्सपेक्टेड ना, असा गेलो मी ह्यांचा अच्छा. ट्रॉफी दाखवत की, बघितलं का, हे सगळं फक्त याच्याच मनातलं आहे. आमच्याकडे ऑलरेडी बेस्ट प्ले, बेस्ट डिरेक्टर सगळं होतं आमच्याकडे ऑलरेडी. पण काही असो, ते बेस्ट त्याच्या ऍक्टर इकडे मनाचं मिळाला ना, समाधान. बेस्ट ऍक्टर मिळाला ना. डिझर्विंगच होता म्हणूनच मिळालं. पण हे सगळं म्हणून. पण काही असो, पण याला बेस्ट ऍक्टर मिळाला ना. आणि मी सांगू का, तुमच्या शाळेनी म्हणजे सरांनी काय केलं होतं की ठीक आहे. टाइम लिमिट होता अर्ध्या तासाचं. यांनी माझ्यात येऊन 45 मिनिटांचा स्ट्रीट प्ले केला. म्हणजे अर्ध्या तासाचं असं पण नाही की 35 मिनिट, 45 मिनिट. त्याच्यामुळे यांनी विरोधी आहे. आता हे नाही का आठवते तुला? डायरेक्ट बाद. बार केलं यांना. पण तुम्ही बोलला का नाही? रिझन नाही कळलं मला. नाही बोललो काय का माहिती. पण? तेव्हा काय झालं? ऍटिट्यूड देत होता ओळख दाखवली नाही असं Best काय झालं actor का? म्हणून ओळख attitude दाखवली नाही का दोघांनी एकमेकांना? आधी. आधीच ऍटिट्यूड. आता ती हे सांगणार हे खोट आहे. हा. आता हे खोटे, जसं हे ती म्हणली माझं तसं आहे. मी माझ्या फ्रेंड्सना लांबून सांगितलं की तो मुलगा आहे, त्याला मी ओळखते आणि मी त्याला ऍक्च्युली असं वगैरे करत होते. हा. त्यांनी माझ्याकडे बघितलं नाही. आणि नंतर मला कळलं तू का नाही बघितलंस वगैरे. ह्याच्या लिंक्स मला लागल्यानंतर, कारण चिन्मय पण होता नाटकात आणि वगैरे वगैरे. नाही हो होता, चिन्मय होता नाटक. चिन्या कुठं होता? होता, तो नरेटर होता. नाही रे, आणि तू आंधळ्याचं काम केलं बरोबर. होतंस. तो नरेटर होता. अच्छा. हो. गौऱ्या होता, चिन्या होता. मग तेच म्हणते ना, चिन्मय होता. असेल, जाऊ, अच्छा. आपण पुढे जाऊ. ठीक आहे, म्हणजे फायनली मग तुम्ही नंतर हे सगळं सॉर्ट करून भेटलात. Sort नाही. नंतर आम्ही तेव्हा पण ऍटिट्यूडच खेळत होतो आपण. तेव्हा नव्हता ऍटिट्यूड वगैरे खेळ. अरे हो, मला वाटतं ते बॉईजलाच भेटलो नाही. बॉईजलाच भेटलो. आणि तेव्हा तू ऍटिट्यूड मारत होती. अजिबात नाही. सतत कोणतरी एक ऍटिट्यूड देत होतं एकाला आणि दुसऱ्याला. तुम्हाला वाटत होतं मुलांना हवी असते ते रिस्पेक्ट आणि किंवा 4 लोकांमध्ये ओळख दिली पाहिजे, असं पाहिजे नसतं. अरे मी इकडे त्याला असं करत होते. देत होती ओळख त्याला. त्यांनी नाही दिली ओळख. असं उलट झालंय. खरं वाईट असावं आहे. की नाही का माहित नाही. पण ठीक आहे, आता एकत्र आलात. पण आता तुमचं सारखंच वाजत असतं, आम्ही बघत असतो टॉम अँड जेरी. आम्ही ते भाडीपाचे व्हिडिओज, हो. आम्ही ते एकदम नॅचरल वागायचो आम्ही. त्याला काही कष्ट घ्या. हे वाटत ते की तुम्ही खरंच भांडताय त्या व्हिडिओज मध्ये. नाही, बट लहानपणापासून तुम्ही एवढं सोबत आहात, तुम्हाला दोघांची स्टोरी पण माहित असेल पूर्ण सगळ्या. सोबत नाही, आमची मैत्री तशी बॉईज वन नंतर झाली. म्हणजे अशी मैत्री म्हणू शकता असं. आधी एक असं ओळख होती. ओळख होती. कोण आहे म्हणून. सो आता आपण एक गेम खेळणार आहोत, त्याचं नाव आहे हेडफोन वाला गेम. तर दोघांपैकी एक जण हेडफोन लावणार आहे, त्याच्याकडे पाटी असणार आहे. सो समोरचा व्यक्ती ते वाचून सांगणार आहे आणि ते ओळखायचं आहे ज्याने हेडफोन लावलेले आहेत त्याला. ठीक आहे, कळालं? कळालं असं? हो कळालं. चला स्टार्ट. आपण रितिका पासून स्टार्ट करूया. ठीक आहे, दाखवू. गाणं लावलंय ना? ठीक आहे, देऊ. अरे निबंध आहे हा. बर. वाटीत वाटी. वाईट. वाटीत वाटी. पार्थ, आपण एका टीम मध्ये आहोत. मी ओळखायला पाहिजे. हळू हळू हळू. मी ओळखायला पाहिजे पार्थ. बरोबर आहे. तर तू नीट ट्राय कर. मी करतोय, तू मला हरवायचा प्रयत्न करू नको. अरे
हे वाचलंच ना तू तू नुसतंही वाचायला तुला प्रॉब्लेम येईल अरे हा कसं बोलतोय? तुला ऐकू येत एक ना. एक शब्द सांग ना. वाटी आ? वाटी वा वा. टी ई. टी टी टी. आ? वाटी. वाटी. वाटीत वाटी वाटीत वाटी. चांदीची आ? वाटीत वाटी. चांदी श. शा. चांदी शांती. शांती. सांग ना. सांग ना बाळ. चा. बाळ सांग ना. चा आ. चा चा काठीत. काठीत. च चा चा एक एक सांग. चा चा. आ चांदी दी ती. दी तो. दी छाती. दी छाती. दी दी ती. दी आ? दी ती. वाटीत वाटी वाटीत वाटी. चांदीची चांदी चांदी हा शब्द मला माहिती आहे. आखी आखी. आ बोल ना मोठ्याने चांदी. चांदी ची थांब हा. बोल. वाटीत वाटी. चांदीची चांदीची. ची वाटीत वाटी चांदीची. त्यात त्यात पडला पडला आंबा आंबा. हा आता आता मजा आहे, हा. वाटीत वाटी चांदीची. त्यात पडला आंबा आंब्यात आंब्यात होती होती. कोय आंब्यात होती. काय असतं आंब्यात आ? काय असतं आंब्यात कोय कोय होय. हा सॉरी मी नाही नाही बरोबर. काय? वाटीत वाटी चांदीची. त्यात पडला आंबा. आंब्यात होती कोय. तिची कोईत. कोय तिची तिची ती त त ती वाटीची नाही नाही. तिची तिची तिची. झाली चांदी. झाली झाली टाकली. आई झाली 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 खाली. झाली टाकली. दिली. झाली टाकली. माझी अंघोळ हा तिची झाली. नाही नाही. झाली नाही क्या बताना चाहते हो. काय बरोबर आहे तिची सांग. झाली झाली तिची आंघोळ झाली नाही. सॉरी सॉरी तिची झाली तिची चांदी. नाही. झाली नाही काय झाली नाही? सांगतो ना हा, ते सांगतोय. झाली नाही सोय सोय. हा आता सांग काय हे? वाटीत वाटीत चांदीची वाटीत वाटीत चांदीची. त्यात पडली कोय. आंबा. हा आंब्यात होती कोय. पुढे काय होतं? तिची झाली नाही तिची झाली झाली नाही सोय. सोय. तिची झाली नाही सोय. म्हणून म्हणून ती त्याने. ती तिने. ती तिने. ती ती. हा. म्हणून ती. ओरडली आ? ओरडत. ओरडत. ली. बोंबलत. ओरडत. ओरड म्हणून ती ओरडत. ली ओरडली. हा म्हणून ती ओरडली. ओय होय ओय ओय. ओय होय ओय ओय. ओय होय म्हणून ती ओरडली. कोय कोय. म्हणून ती ओरडली. ओय होय ओय ओय. ओय होय. होय होय. हा इंटू टू होय होय. ओय होय ओय होय ओय ओय होय होय. ओय होय ओय होय. ओय होय ओय होय. ओ ओय होय. ओय होय. आता पूर्ण एकदा पूर्ण 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 एक्सप्लेन. गुड जॉब गुड जॉब. झालं. पूर्ण पूर्ण एकदा पूर्ण. हा बचपन से अभी हा वाटीत वाटी चांदीची. चांदीत वाटीत वाटी चांदीची. त्यात पडला आंबा. आंब्यात होती कोय. तिची झाली नाही सोय. म्हणून ती ओरडली. ओय होय. ओय होय. ओय ओय ओय. थोडीशी
भारत आपण एका team मध्ये. पाणी द्या रे, पाणी द्या. पाणी द्या. चालू झालं का ना? चालू झालं, कळलंय. आवाज येतोय? आवाज येतोय? ओके, रेडी? एक होती एक होती चिमणी चिमणी हा आणि आणि एक होता एक होता काऊ. कोण काऊ. काऊ. एक चिमणी आणि एक काऊ. एक होती चिमणी. एक होती चिमणी नव्हती. आणि एक होता काऊ. एक होती चिमणी आणि आणि एक होता हा एक होता काऊ. चिमणी चिमणी म्हणाली म्हणाली चिमणी म्हणाली चिमणी म्हणाली कावळ्याला काऊला कावळ्याला हा काऊ येतो ना तोच कावळा. हा असं का पण मग चिमणी चिव नाहीये याचे प्रश्न वेगळे. चिव नाहीच आहे कुठे. का चिव नाहीये. पण काऊ आणि कावळा आहे आहे. आता यांनी लिहिलंय हा प्रश्न यांना नंतर विचार. काय झालं? यांनी हे लिहिलंय. चिव काऊ पुढे हा चिमणी म्हणाली कावळ्याला ए भाऊ ए बाळू ए भाऊ ए माऊ भाऊ भाऊ ए भाऊ हा माझं माझं डोकं सोड डोकं डोकं हा. नको नको खाऊ. खायला खाऊ. परत हा. ए भाऊ माझं डोकं नको खाऊ असं म्हणते चिव. एक होती चिमणी एक होती चिमणी आणि एक होता काऊ. हा? आणि आणि एक होता काऊ नव्याने सांगितलं तर काय करताय? काय? एक होती चिमणी एक होती चिमणी आणि हा तेच ऐकलं आणि काय झालं एक होती चिमणी एक होती चिमणी आणि आणि एक होता काऊ. एक होती काऊ होता. एक होता काऊ चिमणी म्हणाली कावळ्याला चिमणी म्हणाली काऊला काऊलाच ना कावळ्याला चिमणी म्हणाली कावळ्याला कावळ्याला ए भाऊ ए भाऊ डोकं नको खाऊ माझं डोकं माझं डोकं नको खाऊ क्या बात आहे. खूपच मजा आली आम्हाला गेम खेळताना. माझे गाल दुखायला लागले हसून हसून. खूप बरे झालं कसं दुखायला. नाही यार, क्या बात आहे, क्या बात आहे. खूप मजा आली. खूपच मजा आली. नाईस. तू अमिताभ बच्चनच्या सोबत काम केलंस. बिग बी म्हणजे ड्रीम असतं हे. एवढं लहानपणी तू त्यांच्या एवढ्या मोठ्या व्यक्तीसोबत काम केलंस, तर तुला ऑब्व्हियसली भीती तर पहिले वाटलीच असेल. कसा होता तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स? तो भारी होता एक्सपिरियन्स. आणि खरं तो म्हणजे भीती ऍक्च्युली वाटली नाही. आणि क्रेडिट सगळं त्यांचंच आहे की त्यांनी कधी त्याचं प्रेशर फील नाही होऊन दिलं कधीच. आमची पहिली जी भेट झाली होती तर आम्हाला ते ऑडिशन प्रोसेसमध्ये कुठेच भेटले नव्हते. सो आम्हाला नितेश सर म्हणले की या व्हॅनिटीमध्ये ते आहेत, तर तू नाश्ता करून घे, आपण त्यांना भेटूयात. सो मी सेटवरती होतो, ब्रेकफास्ट करत होतो आणि मी पाहिलं की ते आले एकदम चालत टाकाटक ठाक 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 आले ते. आणि मला जे माहिती होतं की ते त्यांच्याबरोबर त्यांची टीम असते, बॉडीगार्ड्स असतात, पण ते एकटेच चालत सेटवर आले की काय झालं काय माहित नाही. आणि मी नाश्ता करत होतो, मग नितेश झालं नसतं, नितेश सर म्हणले की चल जाऊयात आपण व्हॅनिटीत. म्हटले नाही सर इकडे गेलेत. म्हणले अरे नाही ते व्हॅनिटीत आहेत. मी गेलो व्हॅनिटीत, त्यांनी उघडलं तर ते समोर बसलेले. सो त्यांचे बॉडी डबल जे आहेत ते जे आपल्याला माहिती आहेत आत्ता जे काय नाव त्यांचं रील्सवर जे आपल्याला दिसतात अमिताभ सरांचं जे करतात, सो ते त्यांचे ॲक्च्युअल रिअल लाईफ त्यांचे ते बॉडी डबल म्हणून पण सेटवर काम करतात. म्हणजे जेव्हा त्यांचा फेस न दिसणारे जे कुठले शॉट्स आहेत तर ते सर करतात दुसरे. सो तर तेव्हा माझी पहिली असं की अरे आत्ता हा हे काय झालं. सो मग गेलो व्हॅनिटीमध्ये, ते काहीतरी वाचत बसले होते आणि मी गेलो आणि त्यांना नमस्कार केला. तर ते म्हणले की अरे ऐसा मत करो तुम यहाँ पे बैठो चॅम्पियन हो. आणि असं बसवलं आणि तिथंच त्याचं प्रेशर रिलीज झाल्यासारखं की मग ते कधीच पूर्ण वेळ आलंच नाही. एवढ्या लहान वयात तू हिंदी फिल्म केली, त्या फिल्मसाठी अवॉर्ड पण मिळाला तुला, बरोबर? नॅशनल अवॉर्ड मिळाला. क्या बात. किल्ला नंतर मे बी केला होता ना? हो, ते शूट नंतर केलेला, रिलीज किल्ला नंतर झाला.
हा म्हणजे आधी किल्ला शूट झाला, मग भूतनाथ शूट झाला, रिलीज भूतनाथ झाला, मग किल्ला झाला. ओके ओके, ओके, ओके. म्हणजे किल्लाचा रेफरन्स घेऊनच तुला बोलवलं होतं मे बी. हो. सो ते ऑडिशनचं ते तसंच झालं होतं की त्याच्या एक तर अंधेरीमध्ये ऑडिशन्स चालू होत्या आणि ते देशभरातनं बघत होते ऑडिशनसाठी. तेव्हा जार प्रोडक्शन्स म्हणून एक प्रोडक्शन आहे जे किल्लाला होतं आम्हाला, आणि तेच पार्ट होतं भूतनाथच्या प्रोडक्शनमध्ये सुद्धा, म्हणजे भूतनाथसाठी पण ते पार्टनर होते. तर नितेश सरांना त्यांनी सांगितलं की असं आम्ही इकडे एक शूट करतोय, तर त्यातला एक तुम्हाला हे पाठवतो, सीन पाठवतो, तुम्हाला बघा काय वाटतंय. तर तो किल्लामधला मी त्या कुत्र्याला रॉकेल लावत असतो, तर तो आम्ही त्या दिवशी शूट करतो आणि त्यांनी संध्याकाळी तो पाठवला तसा. त्यांनी तो पाहिला आणि बोलवलं ऑडिशनला. क्या बात आहे, म्हणजे एका ह्याच्यातनं तुला दुसरे Connection झालं. हो, क्या हो. बात आहे, मस्त. आणि सेट वरती पण तुम्ही प्रँक करत असतात, काय किस्सा सांगाल तुम्ही बॉईजच्या सेटवरचा प्रँकचा किस्सा? मी तर कधीच प्रँक केलेलं नाही. तुझ्यासोबत झालाय का कधी? सोबत झालाय. हो रे, कसं काय ग? सिन्सिअर आहे ना मी, यासोबत राहून सिन्सिअर. म्हणून जास्त नाही राहत. किंवा मेबीतलं त्यामुळे कळतं की हे नाही करायचंय. हे कळतं. काय नाही करायचं ते कळतं. बरोबर आहे. पण यांनी खूप प्रँक्स केलेत. सापडलाय का कधी? सापडलो पण आहे. आम्ही संतोष जुवेकर त्यांना त्रासलेला. हो. ऑडॅसिटी. शिव्या मिळाल्या असतील मग. नाही, त्यांना आमच्यामुळे हॉटेल बदललं त्यांचं बिचाऱ्यांचं उगाच. तुझ्यामुळे वॉचमॅन चेंज झाला, हॉटेल बदललं, अजून काय बापरे. काय प्रँक केलं होता? काही नाही, आम्ही त्यांचं दार वाजून पाहायचा हा एक बेसिक प्रँकनी सुरुवात झालेली त्या सगळ्याची, की त्यांचा रूम नंबर घ्यायला वाजून पळायचं वगैरे. आणि मग नंतर आम्ही त्यांना हे करायचो, लॉबीतनं कॉल करायचो, कारण ते हॉटेल खूप ओळखीचं होतं खूपच. तर आम्ही लॉबीतनं कॉल करायचो आणि त्यांनी उचललं, असं काहीच बोललो नाही, ठेवून दिला, किंवा खूप अवघड आवाजातच काहीतरी बोललो आणि परत ठेवून दिला. तर हे आम्ही खूपच केलं आणि त्यांनी कंप्लेंट करायचा प्रयत्न केला की हे काय होतंय, कोण करते वगैरे. आणि आम्ही रिसेप्शनला सांगितलं की म्हणजे त्यांना माहित असं की आम्ही त्यांना फोन करतोय, आम्ही आमच्या कामाचं कुठेतरी वेगळीकडे केलं वगैरे, हे आमचं चाललेलं असायचं. आणि त्यांना तो एक दिवस खूपच चिडला आणि त्यांनी प्रोडक्शनला कंप्लेंट केली. बरं, प्रोडक्शन ज्यांचं तो पण ह्या प्रँकमध्ये म्हणजे सुमंतचं आहे. तर मग त्यांनी सरांना सांगितलं की नाही आम्हीच असं करतोय. म्हणलं की आता असं आहे की आम्ही सांगितलं की हे तुम्ही तिघं करताय, बोलणी बसतील, त्यापेक्षा त्याचं हॉटेल बदलतो, तिकडं जाऊन काही करू नका. आता हे तू सांगितलंस. हा, झाली 6 वर्ष. आता आम्ही ही लिंक पाठवते त्यांना. हेच होते ते जे कॉल करायचे. So let's get back to our चर्चा. मला तुम्हाला दोघांना विचारायचंय की आतापर्यंत तुम्ही एवढे फिल्म्स केले, शॉर्ट फिल्म्स केले, सगळं केलं, बट तुमचं फेवरेट आतापर्यंतचं कॅरेक्टर कुठलंय? आणि असं एखादं कॅरेक्टर जे तुम्हाला वाटतं की हा मी अजून छान करू शकलो असतो किंवा करू शकले असते, असं कुठलं आहे का? अजून छान करू शकलं असतं असं मला वाटतं प्रत्येकच कॅरेक्टर. हा. त्यातलं सगळ्यात फेवरेट किंवा चॅलेंजिंग वाटणार आहे असं. माझं फेवरेट कॅरेक्टर बंड्या आहे किल्ल्यामधलं. ते करायला पण खूप आवडलेलं आणि अजून चांगलं होऊ शकलं असतं असं मला वाटतं. बॉईज 4चा ढुंग्या मला वाटतं की अजून चांगला होऊ शकला असता. बॉईज 4 का वाटतं तुला? म्हणजे काय माहिती, मलाच तो स्वतःला तेवढा नाही आवडला जेवढा मला 1-2चा जेवढा आवडला. तर 3 मध्ये पण मला तो बऱ्यापैकी वाटला, पण 4ला मला काय माहित नाही, मी स्वतः जिकडे बघत होतो त्याला तेवढा तो अचीव नाही झाला असं मलाच वाटलं. सो तो बेटर होऊ शकला असता असं वाटलं मला. क्या फेवरेट कॅरेक्टर मी तसं फिल्ममध्ये मला नाही आठवत आहे. म्हणजे फिल्ममधली सगळी कॅरेक्टर्स आवडतात, नाटकातलं कॅरेक्टर्स मला जास्त आवडतात. नाटकातलं कोणतं सांगू? तुला वाटलं ते सेफ आहे, आपण नाटक सांग. ते आहेत. मला खरंच माझ्याकडे ह्याचं उत्तर नाहीये. मी अजून माझं फेवरेट कॅरेक्टर प्ले करायचं असं म्हणत आपण. जर करायचं असेल तर काय असं? अरे मला वाटलं माझ्या नाटकात ती फेवरेट काम करत असं मला वाटत होतं यार. अरे तुझ्या नाटकातला जॉन आवडतो. जॉन नाही, सॉरी, नॉरा ह्याच्या नाटकातली नॉरा. ओके, याच्या हा ठीक आहे. हा, तर तू शेजारी बसलाय म्हणून तुझ्या नाटकातलं सांगितलं. ही आयडिया तूच दिली तो होती, असतं तुझ्यावर त्याच्या झाली. नाटकातलं सांगितलं असतं.
येस. सो पार्थ आणि रितिका तुम्ही दोघं मिळून एक नाटक करता, त्याचं डिरेक्शन पार्थ करतो आणि ऍज अ लीड ऍक्टर म्हणून तू करतेस. एकच आहे त्या नाटकात. हा हा. तर इफ तुला एखादी फिल्म डिरेक्ट करायची असेल तर त्याचा जॉनर काय असेल आणि तू ऍज अ रायटर म्हणून कधी विचार केलायस का? हा, मला रायटर म्हणून आवडतं काम करायला. मी फिल्म केली डिरेक्ट तर मी कॉमेडी जॉनर करेन असं वाटतं मला. कॉमेडी जॉनरचीच करीन. त्याचं कास्टिंग कोण असेल? हा, आपण बोलूयात नंतर. नाही हिची आता रितिकाला कॉमेडीवरनं कोणी काय बोलणार नाही. ती आता राडे, म्हणजे तुम्ही मुक्काम पोस्ट पाहायला असेल, धुवा करते, तिला सापडलंय ते काय करायचं असतं ते. सो तसा काही मुद्दा नाही, त्यामुळे तुला आहे चान्स आहे. ठीक आहे, सांग, कळवतो मी तुला. डेस्परेट होत तुला. थांब जरा. तर मी मज्जा करायला येईन. आम्ही पण येईल. कॉमेडी जॉनरची करायला आवडेल. कोणाला करायला आवडेल? अच्छा, अरे बापरे, मला काय जे मला फिट होतील त्या कॅरेक्टर्स, म्हणजे त्या कोणीतरी डोक्यात असेल ना. अच्छा, नावच काय होणार आहे जास्तीत आम्हाला नावच नाही येत. ज्यांचे नाव घेशील ते खुश होणार, ज्यांचे नाही घेशील ते मग तुला नंतर कॉल करणार. बस एवढाच फरक आहे. मला मनमीत खूप आवडतो. मला मनमीत बरोबर काम करायला आवडेल. मला नंदू माधव सर खूप आवडतात कॉमेडी बाबतीत. मला त्यांच्याबरोबर करायला आवडेल. अजून खूप आहेत ॲक्च्युली, मराठीमध्ये तर खूपच आहेत. श्रीकांत यादव सर आहेत, त्यांच्याबरोबर केलं पण आहे म्हणजे आधी पण. सो त्यांच्याबरोबर आवडेल. आणि असे खूप आहेत, बरेच आहेत. सो असे आवडतील. खूप प्रेशर नाही देत. नाव सांग. आज तुला कॉल येणार आहेत एपिसोड बघितलं. नाही तू फिल्म करतो का? अरे असे call येतील मला. एवढा वाटत झाला का? तेच. आपण म्हणायला काय? मला कुठल्या जॉनरची, काहीतरी मला रिलेशनशिप ड्रामा करायला आवडेल. रिलेशनशिप म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच असं नाही, पण कुठल्या तरी रिलेशनशिप वरती बेस्ड. पार्थ, अरे पण ते कॉमेडी नाहीये, मला घेऊन काय करणार? तू काय फक्त कॉमेडीच करतोस का पार्थ? असे हे डिरेक्टर आहेत मला. वा वा वा, हा हा हा. येस. बाकी प्रसादोक सरांना कास्ट करायला आवडेल. सुबोध भावे. आणि म्हणजे असं मी काही पण नावं घेते, पण आय होप की असं कधीतरी होईल आयुष्य. हो, नक्कीच होईल. हे ना. असे अजून बरेच आहेत. मुक्ता बर्वे खूप आवडते. नाईस. सोनाली कुलकर्णी, असे बरेच आहेत. झाले पण आता 5. बट कम बॅक टू अवर टॉपिक की कुठे होतो आपण? नाटक. येस, नाटक तुम्ही दोघं मिळून एक नाटक करताय, तर त्याबद्दल काय सांगाल की ते नाटक कशी कॉन्सेप्ट आली, कसं स्टार्ट झालं लेखन, आणि मग रितिका सोबतच कसं करायचं ठरवलं, किंवा काय जे काय? सो एक दिवस रितिका भेटली आम्हाला मित्रांना, आणि तिच्याकडे 2 स्क्रिप्ट्स होत्या. सो तिने ह्याच्या आधी पण लाईट कॅचर नावाचा सोलो केलाय, आणि इथला एक नवीन सोलोची नवीन तिला तयार करायचा होता. सो त्याकडे 2 स्क्रिप्ट्स होत्या, आणि तिने आम्हाला विचारलं की कुठली बेटर वाटते. सो त्यातली आम्ही वोट केलं की आम्हाला ही चांगली वाटते. सो येस, निरंजन पेडणेकरांनी अडॅप्ट केलेली ती स्क्रिप्ट आहे. ओरिजिनल कॅन थेंबा यांची गोष्ट आहे, द सूट नावाची. सो तर मग ती गोष्ट आम्हाला आवडली. आम्ही तिला म्हणलो की ही चांगली, ही कर तू. मीनवाईल आमचे बॉईजचे प्रमोशन्स बॉईज 4चे चाललेले, आणि आम्ही खूप ट्रॅव्हलमध्ये होतो, सगळं होतं, आणि तिची फेस्पोसाठी आम्ही ते करत होतो. सो त्याची डेडलाईन जवळ येत होती. तर मग आम्ही पुण्यात एक दिवस दीड महिना आधी मला वाटतं असेल, आम्ही पुण्यात बसलो, आणि ती म्हणत होती की हे मला कळत नाही, सिलेक्ट तर केली आहे मी ही स्क्रिप्ट, पण हे कसं करायचं कळत नाहीये, की कसं बसवता येईल, काय येईल. सो म्हटलं की मला आवडेल करायला तुझ्याबरोबर ही प्रोसेस. फक्त म्हटलं मला डिरेक्शनचा एक्सपिरियन्स नाहीये, स्टेज प्लेचा अजिबात नाहीये. मी तुझ्याकडून कसं बेटर परफॉर्म होईल, किंवा तुझ्याकडून काय काढून घ्यायचं, तुझ्यासमोर कोणीतरी बसायला हवं, ह्या 2 गोष्टी मी करू शकेन. प्रेझेंटेशन आणि डिरेक्शनचा मला अंदाज नाहीये, वेळेस तिन्ही डिरेक्शन केलंय नाटकांचं. सो म्हटलं की ठीक आहे, आपण ते कॉम्प्लिमेंट करून एकमेकांना करूयात छान. सो म्हणून आम्ही ऍक्च्युली ते एकत्र ती प्रोसेस केली, आणि आता ते नाटक करतोय आम्ही, चालू आहे, आम्हीच रन करतोय. आणि ते ऑल्सो त्या काळात आम्ही आमचा साधारण 1-1.5 महिना असं खूप
रिगरस प्रमोशन सुरू होतं. त्यामुळे पण फॉर्च्युनेटली आम्ही दोघेही त्या फिल्मचा पार्ट असल्यामुळे आम्ही तेव्हा एकत्रच होतो प्रमोशन्स मध्ये. सो आम्ही ती प्रोसेस अशी त्या प्रमोशन मध्ये केली आणि मग नंतर अर्थात एक मोठी वेगळी प्रोसेस पण केली पहिल्या शोच्या आधी. सो आमचं तेव्हा आम्ही बसमधनं जाताना लिहित बसलोय, ती पाठ करत बसली आहे. आणि म्हणजे आम्ही हॉटेलमध्ये पोचल्यानंतर सगळे मज्जा करतायत की आता उद्या आला चिल निवांत उठायचं. आम्ही प्रॅक्टिस करतोय, रोज करतोय, पुढचं बसवतोय, असं सगळं आमचं चालू होतं. आणि नाटकाचं नाव आहे हम दोनो और सूट. आपल्या प्रेक्षकांना बघायचंय तर ते कुठे आणि कधी बघायला Next मिळेल ते कधी तुम्ही मिळेल? सांगा. लवकरच आम्ही प्रयोग लावू. आम्ही चार तिकीट डिटेल्स प्रयोग आमच्या केलेत. हो सॉरी बोलतो. नाही हां, आम्ही आधी पण प्रयोग केलेत. श्रीराम लागू रंगावकाशला केलेत पुण्यात आणि मुंबईत सुद्धा वेदा फॅक्टरी या थिएटरमध्ये केलेत प्रयोग. पण आता पुढचा प्रयोग आम्ही लवकरच अनाऊन्स करू. Yes. तो तुम्हाला सोशल मीडियावरून कळेल. पण नक्की या नाटक बघायला. सगळे जा आणि बघण्यासारखं नाटक आहे ऍक्च्युली. खूप सुंदर नाटक आहे. आणि हो, संस्कृतीने त्या दोन हो आमच्या नाटकाची कोरिओग्राफर तुमच्या समोर आहे त्यासाठी. So नक्की बघायला जा. तुम्हाला अपडेट इंस्टाग्राम वरती मिळून जातील. येस. पार्थ, ऑन सेट कधी स्ट्रेस असतो खूप, मतलब सगळ्या गोष्टी घाई गडबडीत असतात सगळ्या बाकी टेक्निकल गोष्टीमध्ये. जर तुला एखादी सुपर पॉवर मिळाली तर तू काय कंट्रोल करशील आणि कसं करशील? सेटवरच हा कमाल. सेटवरच मी काय कंट्रोल करीन बरं? ऍक्टर्सच मला वाटतं. ऍक्टर्स मी हे करेन. लवकर शॉर्ट्स द्यायला पाहिजे असं एक आहे. हा म्हणजे असे काहीतरी सुपर पॉवर पाहिजे. नाही वन टेक पण नाही, तुम्ही टेक घ्या ना, मज्जा करा, टेक हवे तेवढे घ्या, पण तुम्ही या. सो मी म्हणजे समोर तर या. मी कोणत्या ऍक्टर्स बरोबर झालं तुला? बोलू आपण. मी एक नाटक केलं होतं डिरेक्ट. हा बद्दल आहे का ते? नाही असं वाटतं का? आपण मगाशीच तर हो हो बरोबर. मगाशी माझ्याकडे एक किस्सा आहे, मी सांगणार, तुम्ही विचारा, मी सांगणार. काय किस्सा आहे तो? अच्छा असं पाच तुझ्याबद्दल अनेक मी विचारलं काय किस्सा आहे? सांगू का? खरंच सांगू होय म्हणजे. तुझ्याबद्दलचे अनेक किस्से. ठीक आहे, सांग. अरे कॉमेडी किस्सा आहे तो. सो नाही, सो माझी सुपर पॉवर ही असेल की एडीनी जेव्हा जाऊन सांगितलं की सर 2 मिनिटात शॉट रेडी होतोय, लिटरली 2 मिनिटाला तिथे ऍक्टर आहे, ही सुपर पॉवर मी यूज करेन. ह्यात मी स्वतःलाही आणि धरतोय म्हणजे अर्थातच की मी पण हो, तसाच. धरायलाच पाहिजे. हो. तर आपण रॅपिड फायर चालू करूयात. ठीक आहे, ठीक आहे. रेडी आहात तुम्ही? येस. ठीक आहे, चलो. ऍक्टिंग नसती तर काय? नोकरी. डान्स. एक अननेसेसरी टॅलेंट. मी हे करू शकते. काय ते? अंगठा टच करू शकते आणि खूपच अननेसेसरी. पार्थ, माझ्याकडे अननेसेसरी टॅलेंट नेसेसरी आहेत का सगळी? भारी आहेत सगळी टॅलेंट्स तुझी. जे आहे ते अननेसेसरी वाटते मला. ऍक्टिंग अननेसेसरी. 3 AM फ्रेंड, मिडनाईट अभिषेक. फ्रेंड. हा पण मिडनाईट म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर काय म्हणजे तुम्हाला काय वाटलं? कोणाला पण फोन करू शकते. नाही एकही नाही उचलला, मला माहिती कोणी नाही उचललं. किती खोटारडा आहे. सगळे उचलतील, सगळे याचे मित्र उचलतील. एखादा अंडर रेटेड आर्टिस्ट. पार्थ भालेराव. कैलास वाघमारे. ओव्हररेटेड आर्टिस्ट लगेच सांगा. रणवीर सिंग. हा, ओव्हररेटेड वाटतो तुला? ऑनेस्ट ओपिनियन. नाईस. ओके, रितिका, फेवरेट को स्टार. फेवरेट प्रशांत दामले. पार्थ, फेवरेट को स्टार. सुयश झुंझुर्गे. पार्थ की प्रथमेश? इकडे पार्थच बसलाय त्यामुळे पार्थ, रितिका की विदुला? रितिका. तिकडे बघ ना, बघ ना तिकडे. कलाकार चर्चाबद्दल एक शब्द. सुपर्ब. कलाकार. कुठल्या डिरेक्टर सोबत पुढचं काम करायची इच्छा आहे? आशुतोष गोवारीकर. म्हटलं माझ्यावर. हा आपला क्रिस्टोफर नोलन. नाटक की फिल्म? नाटक. सो प्रत्येकाला इन्स्टावरती एक माहित असलेला फॉलोवर असतो. तो कोण आहे तुमचा? म्हणजे लाईक फॅमिली वाले नाही म्हणत आहे मी, बट अननोन पर्सन मध्ये की बाबा हा माहिती मला एव्हरी टाइम हा स्टॉक follow करतो. मला मेसेज करतो. हो, एक रोहित म्हणून मुलगा आहे. तू नाही, वेगळा. मी नाही.
नाव त्याच्या म्हणजे रोहितिका असं काहीतरी त्याचं ओ नाईस. आणि तो खूप ठिकाणी म्हणजे तो मेसेज पण करत असतो आणि पण तो खूप चांगला आहे म्हणजे तो एपिसोड नक्कीच बघेल. रोहितिका तुला रोटिका रोहितिका तुला नोटीस करते, सो तू बिंदास मेसेज करू शकतो. तो भेटायला पण आला होता एकदा नाटकाच्या जाती. काय प्रश्न होता इंस्टाग्राम फॉलोअर की जो मला वाटतं तो आपला हाच मुंबईला एका सलून मध्ये मी जायचो आणि तिथला एक बार्बर होता. सो तो त्याचं प्रत्येक स्टोरीवर लाईक असतो आणि प्रत्येक मी त्याला फॉलोबॅक करतो, पण आता असं मला लक्षात असलेला रोहित की संस्कृती रोहित. सो रॅपिड फायर तर झाले आमची खेळून. आता आम्ही लगेचच एक दुसरा गेम खेळणार तुमच्यासोबत. ओके, सो आर यू गाईज रेडी? आम्हाला भीती वाटते की आता काय करणार आहे आमच्यावर म्हणून असे आवाज येतो. सो आर यू गाईज रेडी? ओके, सेटअप चेंज. सो तुम्हाला काय करायचंय, हे जे बॉल्स आहेत ना, वन टप त्या ग्लास मध्ये गेले पाहिजे. ओके. ठीक आहे. तुमच्या दोघांमधलं जो पहिले 5 ग्लास मध्ये हा छोटा बॉल टाकेल तो होणार आहे विनर. ठीक आहे. ऐक ना, हे ना एकट्याने करणं मला जरासं अवघड वाटतंय. काय आपण दोघं एकाच टीममध्ये खेळूया? मला नाही यायचं तुझ्या टीम मध्ये. अच्छा, जणू काही मला एक संस्कृती तू मग माझी. मला रोहित आलेला आहे. आम्ही चालेल. आम्ही आम्हाला दोघं. चालेल. ठीक आहे मग. यांना. तुम्ही बॉईज आता- वर्सेस गर्ल्स. लेट्स चला. गो. चल. तुला माहिती आहे कुठला चालला. चला. चलो मी काउंट दिल्यानंतर चालू करायचंय. हा. सो मी बोलणार आहे 1 2 3 गो. त्याच्यानंतर ओके. सो गो. लेट्स गो. अरे अरे यार. ए very nice. हा nice. पाच गेले. मग नीला मध्ये विचारलं हे दोन काउंट करतात का? मला म्हणजे माझा चॉईस. सो गेम खेळून झालाय आणि आम्ही यांना जिंकू दिलंय. सो क्या बात आहे. हा, ठीक आहे. सो आता आपण जाऊया पुढे. आणि आमच्या शोचा एक टायटल ट्रॅक आहे. त्या टायटल ट्रॅकची हुक स्टेप आहे. सो आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक जणांना ती हुक स्टेप करायला लावतो आम्ही. आणि तुम्हाला पण करायची आहे. आम्ही Come on, शिकवणार आहे. रितिका कमाल डान्सर. नाही नाही नाही, मी दोघांना पण पाच सोपं वेळा तरी पहिल्यांदा तुम्ही पाहिलंच असेल. कशाला बघायचं असं बघू पण नाही आणि तर तू ओके, लेट्स गो. लगेच शिकूया. चला रेडी. कलाकारांसोबत करूया कल्ला, मज्जा मस्ती आणि थोडासा सल्ला. हसत खेळत आपण उडवू धमाका. चला सगळ्यांनी आता जमावा. मराठी भाषेचा दर्जा आहे, कलाकारांची चर्चा आहे. जीवनाबद्दल पण जाणूया सर्व, हात कलेचा आरसा आहे. रोहित संस्कृती सोबत धिंगाणा चालू, थोड्या गप्पा गोष्टी आणि थोडं खेळू. करूया खूप सारा फन, विचारूया थोडे क्वेश्चन. नकोय डोक्याला टेन्शन, चला चालू करूया ऍक्शन. चालू करूया ऍक्शन. कलाकार चर्चा. कलाकार चर्चा. कलाकार चर्चा. नाही नाही खूप तुम्हाला भारी सॉन्ग आहे आणि खूप भारी steps. खूप कमाल स्टेप्स आहेत. मस्त मस्त. मला 2 टेक मध्ये जमलं म्हणजे अरे. कमाल. Next time तुम्ही काय याला करूया? आई शपथ, खरंच खरंच. यार खूप वा. मजा आली आम्हाला. परफेक्ट रितिका, Thank थँक्यू you. सो मच की तुम्ही दोघं जण आलात आणि Thank you. खूप खूप मजा आली या एपिसोड मध्ये. थँक्यू सो. आम्हाला पण खूप खूप मजा आली आमच्या शो मध्ये येऊन. Yeah, आपण बोल. हे अजून लक्षात ते अजून चालूच आहे. चालेल चालेल. ठीक आहे, ते आम्ही सॉर्ट करून घेऊ नंतर. हा, ते आपण नंतर But वेगळं बोलूया. तुम्हाला जर मजा आली असेल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. आणि शेअर करा. येस आणि आवडलं असेल हा
कमेंट्स करा, आवडत असेल तर डीएम करा. पण सो अख्ख्या कलाकार चर्चा टीम कडून तुमच्यासाठी छोटस गिफ्ट आहे. सो येस गिफ्ट प्लीज. कलाकारांसोबत करूया कल्ला, मज्जा मस्ती आणि थोडासा सल्ला, हसत खेळत आपण उडवू धमाका, चला सगळ्यांनी आता जमा व्हा, मराठी भाषेचा दर्जा आहे, कलाकारांची चर्चा आहे, जीवनाबद्दल पण जाणूया सर्व, हात कलेचा आरसा आहे. थँक्यू सो मच, तुम्ही आलात. Yes. आमच्या एका फोनवरती काही न विचारता लगेचच आले. लगेच आले. Yes. आणि आम्हाला खूप मजा आली आणि खूप छान worth it. वाटलं. येस, Yes. आणि तुम्हाला या शो साठी खूप खूप शुभेच्छा. Thank you. धम्माल शॉय, मजा येईल. खूप मजा आली. भेटूयात नंतर लवकरच. हो हो हो, लवकरच आम्ही आपण प्रमोशन पार्थ आणि रितिका मध्ये. Yes. पाच हो, हो, रितिका हो. मध्ये. पाच. लवकरच भेटू. नाही पण आम्ही नंतर कधी नाही वाटणार, तो आम्ही पण लक्षात ठेवेल आता. लक्षात Yes. ठेवा. काय होतं, दोघांची भांडणं मग असं लाभ होतो दिसतं. हा. तरी सांगतो मी हिला, तुला कळत नाही का ग? हा? तर कसं भेटूया काय? आपण पुढच्या पुढच्या शो मध्ये. कलाकार चर्चा